तर हरभऱ्याची भाजी खुडायला चाललो, पण कोणी बी हरभऱ्याची भाजी खुडायची म्हटल्यावर फवारलीच म्हणाले. हरभऱ्याच्या भाजीला पण खुडायसाठी एवढं लोकांना कन्व्हिन्स करायला लागायला, खुडू द्या हरभऱ्याची भाजी. तर हरभऱ्याची भाजी खुडायला चाललो, पण इथं आम्हाला वानर सैना भेटली. ते मोबाईल बघून बघून पळून चाललंय. मोबाईलमध्ये हाय करणार आहे बाबा. हे पहा ना, टुनुक टुनुक उड्या मारायला ते इकडून तिकडून. तर भीती वाटू लागली पहिल्यांदा जराशी. हे कसं बघायला बघा, भीती वाटू लागली पहिल्यांदा. असं वाटू लागलं वानेर जाऊ देतात का नाही. पण ते आम्ही आलो आणि तेच आम्हाला भिलेन बाजूला चले. हे का नाही भिले का नाही वानेर आपल्याला. मग वानेर घेऊन आम्हाला बाजूला गेले. आता हरभऱ्याची भाजी कोणाची इच्छा नसली तरी बी ते मला नाही म्हणू शकत नाहीत खुडू नको म्हणून. हे का नाही, मला धाकधूक असलं तरी बी खुड बाई खुड का आलं, हे का नाही. तर इथं हे कड्ड्याची भाजी, त्या दिवशी आम्ही कड्ड्याची इथूनच भाजी नेली होती. अशी चांगली झालेली आहे आता, तिला भारी वाटायली. जाता जाता थोडीशी घेऊन जातो आम्ही ती कड्ड्याची भाजी. कड्ड्याची भाजी खायला लई चांगली लागते, वाळवलेली खायला चांगली लागते. वाळवायची मस्त, जराशी पाण्यात उकळायची का वाळवल्यावर, जराशी पाण्यात उकळायची. कांदा कापायचा, लसण, चटणी, मीठ आणि फ्राय करायची. ज्वारीच्या भाकरीसोबत, शिळ्या ज्वारीच्या भाकरीसोबत तर लई भारी लागते. आणि तशीच हरभऱ्याची भाजी तर कशी चांगली लागते, कच्ची जरी खाल्ली तरी चांगली लागते घोळाना करून. पण भाकरच नाही चालवली शेतात, म्हणून आता असली जर शेतात उरली सुरलेली तर बघा घोळाना करून खायची, हे का नाही. पण भाकर असल्यावरच करसाल ना वहिनी. बघावं लागेल शेजाऱ्या पाजाऱ्याजवळ हे का जराशी, तर म्हणा लागेल द्या आम्हाला घोळाना करायचा आहे आणि व्हिडिओ करायचा आहे. जराशी धमकी द्यावं लागेल, जर भाकर नाही दिली तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू आम्ही. शेत भरपूर लांब आहे, आम्ही पहिलंच उशिरा निघलो, कारण की माझ्या वहिनीचं लवकर आवरत नाही. त्याच्या घरी मी घंटाभर जाऊन बसले तर घंटाभर इकडं जाय तिकडं जाय, हे कर ते कर, त्याच्यामुळं मग आम्हाला यायला उशीर झाला. तर हे असा रस्ता आहे आमचा. गोटे बिटे हे जरा पुढं बघून चालावं लागतंय, नाहीतर एखाद्या गोट्यावरून आपटलं एखादा हात पाय मोडण्याची शक्यता आहे. आणि चाललो तुरीच्या शेंगा बघतो कोणाच्या चोरून बिरून आणतो जराशा. कारण विचारलं तर कोणी देत नाही, तसं विचारूनच आणणारी माणसं आहेत आम्ही. पण विचारल्यावर कोणी नाही म्हणतंय, मग नाही म्हणलं तर आम्हाला काय थोड्याशा पाहिजे आमटी पुरत्या, आम्ही काय लई शेंगा नाहीत हे खरं. ही इथं तूर दिसायली, हरभऱ्याची भाजी पण ही छान दिसायली, पण ही इथं नाही आम्हाला खुडायची. हे बघा फवारली का नाही, असे 3-3 पानंच घ्यावं लागतात. काहीच नाही, ही स्प्रिंकलरचं पाणी दिलं असं का फवारली म्हणून आंबट लागे ना. म्हणजे असं विचारायला लागते भाजी खुडावं का नाही तर, कारण अशी फवारलेली जर असली एनरेल बिनरेल असलं फवारलेलं तर मरायची शक्यता असते. तिकडून एक माई काकू यायली, शेतात गेली होती का गेली होती काय माहीत. एक बाई आहे सोबत, कोणती बाई होती तर तिला दाखवते मी आता. तिला माझ्या घरी यायला टाईम नाही, मला भेटायला टाईम नाही, मग ती टाईमच भेटाय ना गं मा. शेतात यायली, चालता येत नाही, एक पाय मोडलेला आहे तिचा, तरी पण शेतात येते. काय केलं काय माहीत, बाईला घेऊन आली होती का हरभऱ्याची भाजी खुडली का काय तर काय माहीत. का शेंगा आणल्या काय माहीत, मला नाही देणार शेंगा आणल्या तरी मी ती, मला मिस केली होती लंगडत बघा.